केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फलिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी निशिगंधा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते, कारण आज जे आपले अतिथी आहेत ते खऱ्या अर्थाने गुरुतुल्य आहेत, माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी. पण त्यांच्याबद्दल बोलण्याआधी कालिदासांची एक नांदी आहे. देवानाम इदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदयनम इदम आकृतिम व्यतिकरे स्वांगे विभक्त द्विदः. खरं तर आयुष्य जगणं हीच एक सगळ्यात श्रेष्ठ कला आहे. पण ही कला आत्मसात करून कलेच्या विश्वात लोकांना कलात्मक आयुष्य जगण्यास प्रवृत्त करणारे, शिकवणारे असे आदरणीय आजचे आपले अतिथी पद्मश्री प्राध्यापक वामन केंद्रे सर. त्यांना आपल्या या प्रतिभा आणि प्रतिमाच्या मंचावर आमंत्रित करण्याआधी पाहूया एक छानशी चित्रफीत. बीड जिल्ह्यातील दरडवाडी गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे वामन केंद्रे. नाटक या विषयात रस घेत शिक्षणही त्यातच घेऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारखी संस्था गाठून प्रावीण्य मिळवलेला विद्यार्थी म्हणजे वामन केंद्रे. लोककला आणि साहित्यातून फेलोशिप घेऊन मुंबईसारख्या कला शहरात रंगभूमीची चळवळ गाजवणारा प्रतिभावंत नट दिग्दर्शक म्हणजे वामन केंद्रे सर. नाट्याभिनय आणि तत्सम कार्यशाळा आणि शिबिरं भरवून बऱ्याच नामवंत कलाकारांना घडवणारे वामन केंद्रे सर म्हणजे भूषण आहे महाराष्ट्राचं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून कार्य पाहून त्याद्वारे नाट्य विषयाला वेगळे आयाम देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे वामन केंद्रे. जोखीम, मेहनत, कसोटी, जिद्द आणि प्रचंड मेहनत घेऊन आपली कला प्रतिभा दाखवणारे पद्मश्री वामन केंद्रे आजतागायत आपली प्रतिमा राखून आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या प्रतिमेला प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात. सरांना आमंत्रित करते. सर, यावं आपण. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. या ना, बसा ना सर. आभार मानून मला वेगळं व्हायचं नाहीये, या ऋणातच राहायचंय कायम. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर पंखांवर ऊन झेलावंच लागतं. जी. शेतकऱ्याच्या घरातला जन्म आहे. थोडंसं सुरुवातीबद्दल, बालपणाबद्दल. माझा जन्म दरडवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, आणि ते गावामध्ये साधारण आत्ता या क्षणाला जास्तीत जास्त 40 घरं असतील. बरं. आणि संपूर्ण गावच आहे ते शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे, आणि शेतीबरोबर दूध उत्पादन किंवा छोटे मोठे व्यवसाय जे असतील ते. तर त्या गावामध्ये माझा खरं जन्म झाला, आणि माझं बाल शिक्षण जे आहे किंवा शाळेतलं जे शिक्षण आहे बालपणीचं, दुसरीपर्यंत त्याच गावामध्ये झालं. झाडाखाली होती शाळा की शाळा होती? नाही, शाळा दोन पद्धतीची होती. एक तर हनुमानाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये छोटंसं, आणि त्याच्यासमोर छोटासा पार आहे. त्या पारावर आमची शाळा भरायची. एक शिक्षकी शाळा होती. आणि जेव्हा पाऊस यायचा तेव्हा गावाची जी एक चावडी होती, तर त्या चावडीमध्ये त्याला दरवाजे नसलेली चावडी होती, आणि रात्री त्या ह्याच्यामध्ये जनावरं असायची सगळी. आई गं. आणि मग सकाळी आम्ही सगळे विद्यार्थी शाळेची घंटी वाजल्यानंतर जायचो, ती सगळी जनावरं बाहेर काढायची, तर संपूर्ण आतून साफ करून घ्यायचं सगळं, आणि मग त्यानंतर तिथे आमची शाळा भरायची.
ती संध्याकाळपर्यंत म्हणजे जेवणापर्यंत आणि जेवणानंतरच्या 1-1.5 तासाच्या सुट्टीनंतर परत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती शाळा तिथे भरायची. तर अशा शाळेमध्ये माझं खरं म्हणजे शिक्षण झालेलं आहे. सर मला काय वाटतं माहिती आहे, म्हणजे याची कल्पना शहरात वाढलेली माझ्यासारखी माणसं करूही शकणार नाहीत. पण जे मूलभूत संस्कार होतात ना, विचार संस्कार, ते सगळे अंतःचक्षू उघडणारे, स्वतःची स्वच्छता स्वतः करत, स्वतःची शाळा तुम्ही स्वच्छ करत तिथेच बसून शिकत होतात, एक वेगळेच संस्कार घडत असतील. त्याचं मनात. कारणच असं आहे की दुर्दैवानं ते अत्यंत दुर्गम भागामध्ये खरं म्हणजे आत्ता या वेळेला पहिल्यांदा मी दिवाळीला त्या दरडवाडीपर्यंत सडक झालेली आहे, डांबरी सडक, आणि पहिल्यांदा आम्ही आमची गाडी घेऊन घरापर्यंत सुखरूप पहिल्यांदा पोचलेलो. आत्ता वर्षांनी. हां, म्हणजे जवळजवळ 55-60 वर्ष त्याची आम्ही प्रतीक्षा केली त्या गावानं. त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावामध्ये आत्ताही चहाचं दुकान नाही आहे, कुठलंही हॉटेल नाही आहे, कुठलं रेस्टॉरंट नाही आहे, बिडी काडीचं सुद्धा दुकान नाही आहे. तरीही तुम्ही भारूडचा फेस्टिवल भरवता ना? हो. आणि मग त्या गावामध्ये आम्ही फार मोठं काम हाती घेतलं आहे की त्या गावाचा प्राण जो आहे तो भारुडामध्ये आहे. त्या गावातल्या कुठल्याही माणसाला जर तुम्ही असं विचारलं की तुला किती भारुडं येतात, म्हणजे तो लहान मुलगा असेल, मुलगी असेल, स्त्रिया असतील, वृद्ध माणसं असतील, तर ते कमीत कमी मला 15 भारुडं येतात, 20 भारुडं येतात, एवढं तरी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणून त्या गावामध्ये माझे वडील शेतकरी होते आणि त्यांना शेतीबरोबर छंद म्हणून भजनाचा छंद होता आणि मग भजनानंतर भारुडांचा छंद होता. ते गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण त्यांच्यासाठी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काय करू शकतो. वडिलांचं जाणं किंवा नातेवाईकाचं जाणं कोणाचंही वेदना देणारच असतं. पण आम्ही असा विचार केला की त्यांना जे आवडतं ते त्यांच्या 13व्याच्या दिवशी आपण करूया. आणि मग 2 दिवस आम्ही पंचक्रोशीतल्या जवळजवळ 10-20 गावची भारूड मंडळं बोलावली. काही राजूबाबा शेख सारखे जे होते किंवा निरंजन भाकरे सारखे होते यांनाही बोलावलं आणि 2 दिवसाचा आम्ही भारूड महोत्सव तिथे केला. आणि मग त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या गावाचं जे काही ऋण असतं परत देण्याचं जे असतं, की या गावानं मला सगळं काही शिकवलं आहे लहानपणापासून, अगदी शेती व्यवसायापासून ते निसर्गामधून मिळालेलं संगीत, तिथला मिळालेला ऑक्सिजन, हे सगळं हे परत देण्याचं एक वय येतं. आणि म्हणून मग ते परत देण्यासाठी म्हणून आम्ही आता दरवर्षी तिथे राष्ट्रीय भारूड महोत्सव भरवतो. तो फेब्रुवारी आणि शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात असतो. आणि या मूठभर माणसांच्या गावात तेव्हा गर्दी असते. तेव्हा गर्दी म्हणजे त्या गावामध्ये मला माहिती नाही कुठून माणसं येतात, तर जवळजवळ 8 ते 10 हजार प्रेक्षक असतात बिडी काडीचं दुकान नसलेल्या गावामध्ये. आणि साधारण 3 दिवसामध्ये जे कलावंत येतात ते 800 ते 1200 एवढ्या संख्येनं कलाकार येतात आणि आपापलं भारूड सादर करून निघून जातात. सर आपली झेपच इतकी मोठी आहे की मी बालपणात ना आभाळाकडे झेपावले पण मला परत बालपणाकडे यायचं आहे की त्या शाळेतनं म्हणजे प्राथमिक शाळेतनं माध्यमिक शाळेमध्ये जेव्हा गेलात तो थोडासा प्रवास. नाही, कसं होतं की ती शाळा अशी होती की म्हटलं ना छोटीशी शाळा होती, एकच शिक्षक होता, मग पहिली दुसरी तिसरीचे वर्ग होते. मज्जाच होती हो. मज्जा म्हणजे काय की पहिल्या वर्गाला एक काहीतरी धडा दिल्यानंतर, होमवर्क दिल्यानंतर दुसरीकडे दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवणं. आणि फार विद्यार्थी नसत कारण तेव्हा शिक्षणाचं इतकं महत्त्व ही पटलेलं नव्हतं लोकांना. पण माझ्या सुदैवानं माझ्या घरामध्ये वडील त्या कालच्या 4थीपर्यंत शिकलेले होते. माझे चुलते भीमराव केंद्रे ते पहिले माझ्या गावामध्ये SSC झालेले होते, ते शिक्षक झालेले होते. तर अशा पद्धतीचं आमच्या घरामध्ये शिक्षण आणि शिक्षणाचा आग्रह होता आणि म्हणून मला शिकता आलं. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. माझ्या वडिलांचं नाव माधवराव केंद्रे. तर त्यांची खूप इच्छा होती. फार छोटीशी शेती होती, गरिबी खूप, 18-20 दारिद्र्य होतं घरामध्ये. पण त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलाला मला परदेशी पाठवायचं शिकायला आणि त्याच्यासाठी वेळप्रसंगी मला माझी सगळी शेती विकायला लागली तरी चालेल. तर असं कुठंतरी ते एक इन्स्पिरेशन असतं. मग घरातल्या माणसांचं असतं, आईचं असतं, आजीचं असतं, घरातली बाकीची जी मंडळी असतात त्यांचं असतं. आणि मग ती जी जाणीव होत राहिली की मला काहीतरी वेगळं व्हावं लागेल. आणि त्या परिसरामध्ये मग काय म्हणूया की संपूर्ण तिथली जी माती आहे ती काळी माती, काळी जमीन आहे तिथली. आणि ती इतकी भुसभुशीत आहे. आत्ता जरी आपण खड्डा खोदायला घेतला तर 7-8
फूट माती लागते बरं आणि मग मुरुम आणि खडक लागायला 10-15 फूट लागतात. तर पावसाळ्यामध्ये त्या गावामधून बाहेर शिकायला जाणं आणि परत येणं हे फार दिव्य. जिकिरीचं काम होतं. आणि मध्ये एक नदी आडवी होती अरे आणि तिचा प्रवाह खूप वेगात होता. म्हणून मग मी तिसरीला नंतर बाहेर, चौथीला बाहेर, कारण माझ्या वर्गात मी एकटाच राहिलो तिसरीला, आई ग म्हणून मग मला चौथीला बसवलं. आणि तोही वर्ग इथे नव्हता म्हणून बाजूच्या गावामध्ये शाळा आहे, तिथे मला रोज जावं लागायचं, एक 4-5 किलोमीटर, आणि परत यावं लागायचं. तर अशा एका अत्यंत, त्याला काय म्हणूया, त्या काळामध्ये त्याचं खूप तो खडतर होता. खरंच आता मागे वळून बघताना की तो खडतर होता म्हणून आपण काहीतरी वेगळं करू शकलो असं वाटतं. पण हे सगळं मला सांगताना आनंद एवढाच होतो की ते गाव, त्या गावाचं वातावरण, त्या गावातली जनावरं, त्यांच्या गळ्यातल्या घंटा, मग मारुतीचं मंदिर, मग तिथे होणारी आरती, किंवा हे संपूर्ण विश्व जे आहे की येणारे वेगवेगळे सीझन, वेगवेगळे येणारे सण, या सगळ्यातनं मला असं वाटतं की जो सांस्कृतिक ठेवा आहे, जो कलात्मक ठेवा आहे, त्या गावानं मनपूर्वक जपलेला आहे. आणि त्या सगळ्याचा, त्या पंचक्रोशीचा माझ्यावर फार मोठे उपकार आहेत की त्यांनी मला कलेकडं, म्हणजे त्यावेळेला मला ते कळत नव्हतं, ते मी NSDत गेल्यानंतर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेल्यानंतर कळायला लागलं मी किती श्रीमंत आहे. खरंय. म्हणजे माझ्याकडे पैसे नसतील, माझ्या वडिलांकडे पैसे नसतील, किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, पण सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणाचं, ज्याला एक संचित म्हणूया किंवा श्रीमंती म्हणूया, अगदी त्या गावामध्ये आणि तिथे झालेल्या जन्मामुळे मला मिळाली आहे, हे मी या क्षणी अत्यंत विनम्रपणे कबूल करतोय. सर, ती शेती पण आपण अजून जपलेली आहे. जी. या एका सुंदरशा वळणावरती आपण एक ब्रेक घेऊया आणि परत गप्पा सुरू ठेवूया. जी. रसिक हो, मला खात्री आहे तुम्ही कुठेही जाणार नाही. भेटूया या अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रसिक हो, आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय पद्मश्री प्राध्यापक वामन केंद्रे सरांशी. सर, असं एक छान वाक्य वाचलंय मी की माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला फार वेळ लागतो. गावाकडनं जी. इतक्या हालाकीतनं आपलं शिक्षण घेत नाट्य क्षेत्राकडे वळलात. स्वतःत हे गुण आहेत, हे या घरात कधी ओळखलं होतं? खरं म्हणजे मी लहानपणी फार असा काय म्हणूया, कला क्षेत्राकडे माझा काही ओढा नव्हता. म्हणजे वडील गात असत, चुलते किंवा घरातली अजूनही मंडळी भजन भारूड करत होती. मी 5वीला नेकनूर नावाचं गाव आहे, जिथे बंकट स्वामी महाराजांचा मठ आहे. तर त्या गावाला जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा होती आणि आम्हाला पर्याय नव्हता, ती जवळची शाळा होती. म्हणजे त्यावेळेला ती आत्ता 20-22 किलोमीटरवर आहे, पण तेव्हा जाणे येण्याचा इतका खडतर तो होता की 5 तास जायला आणि 5 तास यायला, एवढा तरी वेळ लागायचा, म्हणजे बैलगाडीनं सुद्धा. तर तिथे प्रवेश मिळाला आणि तिथे ना मला थोडासा काय म्हणूया, एक नेतृत्व गुण असं म्हणता येईल की तो लहानपणापासूनच तुमच्या माझ्यात आहे, असं उपजत आहे, असं मला जाणवत होतं. मग वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, मग अमक्या स्पर्धेत भाग घेणं, मग तमकं काहीतरी करणं. तर त्या शाळेमध्ये 5वीत असताना एक नाटक झालं. बरं. मला आता आठवत नाही त्या नाटकाचं नावही फारसं काय, मला वाटतं प्रेमाशी संबंधित असं काहीतरी नाटक होतं आणि त्याच्यामध्ये मी मुलीची भूमिका केली. आणि मला त्याच्यात 3च वाक्य होती, 3 किंवा 4 वाक्य. आणि ती भूमिका केल्यानंतर जेव्हा गॅदरिंगला जेव्हा डिक्लेअर झालं की त्या नाटकातला सर्वोत्कृष्ट अभिनय कोणी केला, तर त्याचं पारितोषिक मला मिळालं. आणि मला असं जाणवलं की हो, मला याच्यामध्ये काहीतरी गती आहे. आणि तो बॉक्स मला सोपकेस साबणाचा बॉक्स मिळालेला होता आणि त्या एका बॉक्सनं मला असं वाटतं की माझं संपूर्ण जगणंच बदललं, आउट ऑफ द बॉक्स. आणि मग पुढे कॉलेजमध्ये आलो, शाळेतून कॉलेजमध्ये आले आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या चळवळी चालू होत्या त्याच्यामध्ये मी मला लोकांनी खेचून नेला. खरं म्हणजे या चुणचुणीत आहे,
तर मग कुणाचाही काही मोर्चा निघो काही निघो त्याच्यामध्ये पहिलं भाषण वामन केंद्रेचं असायचं. अरे वा. आणि मग 2-3 मिनिटं बोलल्यानंतर 2-4 टाळ्या घेतल्या की माझं काम संपत असे. तर चांगली ते सुरुवात चाणक्य करून हां म्हणजे ज्या काही तेव्हा मराठवाडा विकास आंदोलन चालू होतं, मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, नामांतरांची चळवळ चालू होती, बाकीच्याही सामाजिक राजकीय चळवळी चालू होत्या, त्याच्यामध्ये मी होतो. बरं. आणि अशा कॉलेजमध्ये होतो, नवगण कॉलेज तेव्हाचं, आता सौ केशरबाई काकू क्षीरसागर महाविद्यालय. तर तिथे सांस्कृतिक चळवळ खूप छान होती, तिथे गॅदरिंग फार सुंदर व्हायची. मग त्या कॉलेजमध्ये मी आणि श्रीराम बडे म्हणून आमचे एक माझे सिनियर मुंबईमध्ये होते, दुर्दैवानं ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या बरोबरीनं मी दरवर्षी आमच्या गॅदरिंगमध्ये भाग घेत असे. आणि आम्ही दोघं एक आंबेचा गोंधळ नावाचा एक आयटम करत असू, तो इतका प्रचंड गाजत असे. दरवर्षी लोक वाट बघायचे आणि स्टेजवर पैशाचा पाऊस कसा पडतो हे मी कॉलेजमध्ये असताना अनुभवलंय. हे सगळं करत असताना आणीबाणी आली आणि आणीबाणी आल्यानंतर अवतीभोवतीचं विश्व माझ्या लक्षात आलं की जे सृजनशील माणसं आहेत, जो काही असेल त्यावेळेचा जो होता, तर ती सगळी माणसं बिहाइंड बार आहेत किंवा कुठंतरी भूमिगत आहेत. आणि माझ्या असं लक्षात आलं की मला पुढे, आता मी BA सेकंड इयरला आलो होतो आणि तेव्हा मी प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातली प्राध्यापक बल्लाळची भूमिका केली होती, म्हणजे फुल लेंथ प्ले. आणि असं लक्षात आलं की संपूर्ण बीड शहर म्हणजे 20-25 हजार लोक ते नाटक बघायला होते. तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या नजरमध्ये काहीतरी एक चमक होती. अरे वा. तर मी कालपर्यंत मला तिथे चळवळीतला मुलगा किंवा चळवळ्या असलेला मुलगा असं म्हणणारी, विचार करणारी माणसं अचानक त्यांच्या डोळ्यामध्ये, दृष्टीमध्ये कौतुक होतं. तर माझ्या लक्षात आलं की कौतुक कसलं आहे. तर मग मी जेव्हा विचार केलो, हे नाटक माध्यमाची ताकद आहे. वा. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं, मला आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती, त्याच्यामुळं राजकारणात जाणं शक्य नव्हतं, समाजकारण करणं शक्य नव्हतं. तर मला संवेदनशील जिथे राहता येईल आणि अधिक मानवी रूप किंवा माणूस म्हणून आपल्याला अधिक प्रगल्भ कसं होता येईल अशा माध्यमाची मला खरं म्हणजे शोध चालू असताना त्या दिवशी, त्या रात्री असं ठरलं की मला नाटक हे माझं माध्यम असू शकेल आणि आता याच्यामध्ये आपल्याला भविष्य घडवायचं आहे. वा सर, गोंधळ आपण फार छान, एक चुणूक. आता खरं म्हणजे ते सगळं आठवत नाहीये, पण आराध्यांचं एक आमच्याकडे खूप फेमस गाणं गातात. तुळजापूरच्या वाट ग नारळाची पेठ ग, तुळजापूरच्या वाट ग नारळाची पेठ ग, नारळ घेताना करू नका कालवा ग, माझ्या अंबाला पदरानी पालवा ग, नारळ घेताना करू नका कालवा ग, माझ्या अंबाला पदरानी पालवा ग. तर अशा पद्धतीची शेकडो गाणी खरं म्हणजे त्या पिरियडमध्ये पाठ होती. हो, नाही मी जरा वेगाने जाते पुढे, कारण मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे आणि इतकं आहे की या वेळेच्या मर्यादेत, या कंसामध्ये मला ते कसं जमवता येईल ही माझीच परीक्षा आहे. खरं तर छबिलदासची पायरी चढलात. नाही म्हणजे त्याच्यामध्ये मी एवढं सांगेन की नंतर मग जेव्हा नाटकामध्ये जायचं असं ठरल्यानंतर मग पूर्ण तयारीनिशी जायचं असं मनात घेतलं की एखादा चांगला सक्सेसफुल डॉक्टर होण्यासाठी त्याला कमीत कमी 5 वर्ष MBBS शिकावं लागतं, MBBS ची डिग्री प्राप्त करावी लागते. आपल्याला नाटकात जायचं तर मग सर्व तयारीनिशी जायचं. म्हणून मग 1 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभागात 1 वर्ष घालवलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला ची तयारी म्हणून तो 1 वर्ष मी स्वतःसाठी वापरलं. मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला सिलेक्शन झालं, 3 वर्ष तिथे कोर्स केला. मग त्यानंतर 2 वर्ष फेलोशिप मिळाली रिसर्चसाठी केरळसाठी. त्याच्याविषयी पुढे सविस्तर बोलू. मी ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची म्हणजे ती अशी काही पानं चिकटवून ठेवून पुढच्या पानावर गेले होते. तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची फेलोशिप कंप्लीट केल्यानंतर ज्या दिवशी मी इथून निघालो होतो त्याच दिवशी मनात ठरवून निघालो होतो की मला परत महाराष्ट्रातच यायचंय. मला जे काही नाटकात करायचंय ते महाराष्ट्रात करायचंय, मराठीत करायचंय आणि माझ्या अवतीभोवतीच्या समाजासाठी, जगासाठी करायचंय. आणि म्हणून मी माझं ज्या दिवशी शेवटचा दिवस होता त्याच्या आदल्या रात्रीचं तिकीट काढलं होतं, कारण दिल्लीमध्ये राहण्याचा मोह आपल्याला पडू नये.
हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि तिथून तडक आल्यानंतर सरळ जो पहिला जो मार्ग होता तो छबिलदासची पायरी चढणं हा मार्ग होता त्याच्यामध्ये. सुदैवानं काय झालं की इथे आल्यानंतर NCPA मध्ये बऱ्याच लोकांना कळलं की मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलोय आणि काही एक व्यावसायिक नाटक कसं होतं ते समजून घ्यावं म्हणून रिप्लेसमेंट करून काही नाटकामध्ये दौरे केले. जसं कार्टी प्रेमात पडली या नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, दामू केंकरे, मनोरमाबाई वागळे, जयवंत वाडकर, अजय वडावकर, चेतन दळवी, ही सगळी गँग होती त्याच्यामध्ये. त्यांच्याबरोबर मला आठवतं की 150-200 प्रयोग मी त्या नाटकाचे केले. की मला व्यावसायिक नाटक माहिती नव्हतं, प्रयोग कसा बदलतो हे माहिती नव्हतं. आणि मी गेलो होतो ऍक्टर बनण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये, पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जास्त चांगला डायरेक्टर बनवू शकेन. कारण ऍक्टर हा नेहमी परावलंबी त्याचं करिअर असतं. कारण कोणातरी नाटक लिहील, कोणीतरी प्रोड्युसरला ते आवडेल, मग कोणातरी डिरेक्टरला आवडेल आणि मग त्यानंतर तो शोधाशोध करेल की नट कुठे आहेत. बरोबर. त्यानंतर माझा नंबर लागला त्या नाटकात तर लागला, नाही तर मला काहीच काम मिळणार नाही. पण मी ज्या चळवळीमध्ये होतो आणि ते सगळं सोडून मी बाहेर निघालो होतो, मला त्या राजकारणात पडायचं नव्हतं, पण मला नाटकातनं काहीतरी व्यक्त करायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. मला असं वाटतं मी ज्याच्यासाठी ते मोर्चे काढत होतो, ज्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यासाठी, विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी जो लढा किंवा झगडत होतो किंवा आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून त्या चळवळीमध्ये बरोबर आहे हे सगळं होतं, तेच मला पुढे कंटिन्यू नाटकातून करायचं होतं. हे माझं ठरलेलं होतं. म्हणून मग तुमच्या लक्षात येईल की पहिलं जे नाटक माझं झालं मराठीमध्ये ते झुलवा. म्हणजे झुलवाच मी नाटक का केलं? मला दुसरीही नाटकांच्या ऑफर होत्या, पण मला ते नाटकं करायचं नव्हते. कारण मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आलोय आणि मला इथलं रुटीन जे निर्माण होणारं नाटक आहे तसं नाटक करायचं नव्हतं. कारण मी ठरवलं होतं माझं पहिलं मराठीत नाटक येईल ते अख्ख्या देशाला हादरवेल, हलवेल आणि हे सांगेल की एक नवीन डिरेक्टरचा प्रवेश झालेला आहे. वा, मी थोडंसं लगबगीनं जसं तुमच्यातल्या कलाकारांनी तुमच्यातला दिग्दर्शक शोधला तसं सहचारिणी कशी शोधलीत? हां, म्हणजे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून इथं आल्यानंतर जो उपजीविकेसाठी काही कार्यक्रम करावे लागतात किंवा उपक्रम करावे लागतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे शिबिर व्हायचं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ज्यांना काय म्हणूया पुरस्कार मिळालेत किंवा मेडल्स मिळालेत त्यांच्यासाठी एक महिन्याची कार्यशाळा शासन घेतं. तेव्हा घ्यायचं, अजूनही घेतं असं मला कळलं. तर तेव्हा कमलाकर सोनटक्के, प्राध्यापक कमलाकर सोनटक्के हे संचालक होते सांस्कृतिक विभागाचे आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. त्यांना कळल्यानंतर त्यांनी सांगितलं की अकोल्याला एक कार्यशाळा घ्यायची आणि महिनाभर तुला जाऊन तिथे शिकवायचं आहे, त्या कार्यशाळेचा संचालक तुला व्हायचं आहे. मग मी तिथे गेलो आणि गौरी केंद्रे ज्या होत्या म्हणजे गौरी पडते मूळच्या, तर तिथे त्या विद्यार्थिनी म्हणून होत्या आणि त्या लोकांनी अशी अपेक्षा केली होती की जो येणारा शिक्षक असेल म्हणजे माझं आताचे जे रूप आहे तसं त्यांनी इमॅजिन केलेलं होतं. पण समोर गेलो होतो तर मी अगदीच मला असं वाटतं की मी 25ला तरुण होतो आणि असा किडकिडीतही होतो. तर त्यांनी विचार केले की ह्या पोराकडनं काय शिकायचं. पण मग 1-2 क्लास झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथेच शिकायला मिळेल आणि मग एका पद्धतीनं महिन्याभराच्या कार्यशाळा झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं गौरीनं की मला मुंबईला यायचं आहे सर. तेव्हा एक सर होता इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि मग ते एक 6-8 महिन्यानंतर गौरी पडते मुंबईला आल्या आणि 2-3 वर्षानं त्या गौरी केंद्रे झाल्या. ही त्याची स्टोरी आहे. आता त्यांना मी इथेही आमंत्रित केलेलं आहे. जी गौरीताई एक छोटासा बाईट तुमच्यासाठी देणार आहेत, तो बघूया. आणि ऋत्विक त्यालाही आम्ही विनंती केली होती की बाबांसाठी बोल, तर त्या दोघांचे बाईट आपण बघूया. सर, मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा मी आणि वामन एका गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत होतो. त्यामुळे आम्हाला पेमेंट घेण्यासाठी कल्चरल अफेअर्समध्ये जायचं होतं. म्हणून आम्ही संध्याकाळी सगळं काम आटपून, आणि लग्नाच्या आधीची गोष्ट ही, आणि आम्ही दोघंही तिकडे गेलो. तर ॲक्च्युअल माझं पेमेंट मी घेऊन निघाले होते. त्यामुळे वामन मला म्हटलं की तू कुठे येतेस तिथे परत. आणि कमलाकर सोनटक्के म्हणजे आमचे दोघांचेही गुरु, त्यामुळे अगदी त्यांना तर मी जाम भीत होते. तर त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, मी आर्ट गॅलरीला मस्तपैकी फिरते, काही चित्र वगैरे बघते, छानपैकी पेंटिंग्स बघते. मला पेंटिंगची आवड असल्यामुळे माझा काही प्रॉब्लेम नव्हता.
आणि मी तिथे गेले, वामन ऑफिसमध्ये गेला आणि त्याच्यानंतर आमचं असं ठरलं होतं की तो तिथे आर्ट गॅलरीला येईल आणि तिथून आम्ही परत दादरला यायचं आणि मग वामन नाटकाच्या रिहर्सलला जाईल. आणि मी सगळे पेंटिंग्स वगैरे पाहून झाले, कॉफी पिऊन झाली. तर त्यावेळेस काही मोबाईल नव्हते ना, त्यामुळे आता वामनला विचारणार कसं कुठे आहेस काय म्हणून. तर मी आपली बसली, त्याची वाट बघते, त्या गॅलरीच्या पायऱ्यांवर बसले, खूप वेळ झाला. असं करता करता संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजले आणि मी म्हटलं वामन अजून नाही आला तर थांबण्यात काही अर्थ नाही. पण मग मी शेवटी 8 आणे काढून आपले पब्लिक फोनमध्ये टाकून फोन केला कल्चर अफेअर्सला. आणि तिथे एक आंबरे म्हणून होते, त्यांना म्हटलं आंबरे वामन सर कुठे आहेत? अरे गौरी ते तर केव्हाच गेले. म्हटलं काय? तो म्हणे हो केव्हाच गेले ते. म्हटलं अरे आम्ही दोघं फिरायलाही आलो होतो इकडे आणि मला त्यांनी सांगितलं होतं की आपण बरोबर जाऊ म्हणून. आणि वामन साफ विसरला. त्यांनी त्याचं पेमेंट घेतलं व्यवस्थित आणि रवींद्रला येऊन तो तिथे रिहर्सल करत होता. मला इतका संताप आला ना, मी डायरेक्ट दादरला आले, उतरले, पब्लिक फोनवरनं रवींद्रला फोन केला आणि तिथे राजपूत म्हणून होते, त्यांना म्हटलं की आहेत का वामन सर? तर म्हणे आहेत आहेत ते रिहर्सल करतात. म्हटलं बोलवा त्यांना फोनवर. मग ते सर फोनवर आले. म्हटलं सर काय हे? तर म्हणे काय गं काय म्हणतेस? म्हटलं सर आपण तिकडे गेलो होतो आर्ट गॅलरीला, मला बसवून तुम्ही पेमेंट घेऊन परत येणार होतो. अरे यार मी विसरलोच. आणि तो साफ विसरला होता की आपण गौरीला तिथे आर्ट गॅलरीला ठेवलं आहे आणि आमचं काही दिवसांनी लग्न होणार होतं. म्हणजे तुम्ही विचार करा आता की म्हणजे कामामध्ये तो किती दंगत. अशा अनेक गोष्टी आहेत वामनच्या. एकदा तो कामात रमला की इतका रमतो की त्याला घरदार सगळ्याचा विसर पडतो. पण मुळात मला त्याचा तो स्वभाव आवडला, कारण माझी तीच भूक होती की कामात आणि बुद्धीत याच्यात माणसं असावीत. आणि वामनची बुद्धिमत्ता, प्रगल्भ बुद्धिमत्ता हे सगळं पाहून मुळात ज्याच्यासाठी मी घर सोडलं आणि मुंबईला आले, मला असं वाटतं ते सगळं सार्थकी झालं. माझे वडील वामन केंद्रे हे जसं सगळ्यांना माहिती आहे ते एक हाडाचे शिक्षक आहेत, एक ट्रू प्रोफेशनल डिरेक्टर आहेत. आणि खरं सांगायचं तर कामाच्या वेळी काम हेच असतं. कामाच्या वेळी मी त्यांना डिस्टर्ब करत नाही मुद्दामून आणि ते स्वतः डिस्टर्ब होऊन घेत नाही. भले त्यांच्या आजूबाजूला लोक वेगवेगळे कामं करत असतील. फॉर एक्झाम्पल मला फोनवर जरी कोणी काही बोललं तरी मी डिस्टर्ब होतो, बट त्यांचं तसं नाही आहे. आता जर मी त्यांच्याकडे गेलो आणि ते कामात असतील आणि मी त्यांना एक वेगळाच प्रश्न विचारला की मला हा डाऊट येतो, इकडे अडतं आहे माझं काम, देन ही हेल्प्स मी. अँड इट्स अ गुड टॅलेंट मी सांगू शकतो, बिकॉज मला ते जमत नाही 10 गोष्टी एका वेळी हँडल करायला. त्यांना जमतं. घरी आल्यावर ते एक कूल चिल आउट फादर असतात. ही इज अ गुड फ्रेंड विथ मी, आय एम अ गुड फ्रेंड विथ हिम, सो वी हॅव दॅट फ्रेंडशिप बॉन्डिंग. सो असं असतं. ऋत्विकबद्दल मला बोलायचंही आहे, पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. रसिक हो, लवकर भेटूया एका ब्रेक नंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर स्वागत करते आणि लगेच सरांकडे वळते. सर, ऋत्विकबद्दल आपण सांगत होतात की अगदी तान्हा असल्यापासून तो नाटकांमध्ये आहे. आता त्याचं कारण असं आहे की लग्न झाल्यानंतर मी आणि गौरी दोघेच इथे राहत होतो. नंतर ऋत्विकचा जन्म झाला, त्याच्यामुळं मग घरामध्ये आम्ही 3च माणसं होतो. तर पहिल्यांदा मला आठवतं आहे खरं म्हणजे ऋत्विकच्या बाबतीत की ऋत्विकचा जन्म झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर माझ्या तेव्हा नाटकाची तालीम चालू होती, टेम्प्ट मी नॉट, म्हणजे विच्छा माझी पुरी करा, विच्छा माझी पुरी करा चं इंग्लिश व्हर्शन आणि NCPAचं प्रोडक्शन. NCPAसाठी मी ते नाटक डायरेक्ट करत होतो आणि 1.5 महिन्यानंतर त्याचा प्रयोग टाटाला ओपन होत होता. तर गौरी म्हणाली आता मला तो प्रयोग बघायचा आहे आणि म्हणून मग एवढं छोटासा असा 1.5 महिन्याचा ऋत्विक त्याला घेऊन ती टाटाला आली टॅक्सी करून आणि वृंदावन दंडवतेनी त्याला पाहिलं आणि हातात घेतलं दंडवतेनी आणि टाटा थिएटरच्या स्टेजवर असा नेऊन त्याला ठेवला आणि म्हणला हे रंगदेवता हे मूल तुला वाहिलं. तर असं त्याचं आहे. नंतर त्याच काळामध्ये झुलवाचे प्रयोग चालू होते. तर तो 8-9 महिन्याचा झाल्यानंतर प्रयोगाला त्याला घेऊन जावं लागायचं आम्हाला.
मग नंतर तो वाजायला लागलं की नाचायचा. तर त्याला तो 9 महिन्याचा होता तेव्हा त्याच्यामध्ये एक वरातीचं सीन आहे. म्हणजे ती जगनी प्रमुख जी आहे तिच्यावर प्रेम करणारा जो असतो तो तिला डिच करतो, तिला फसवतो आणि आपलं रुटीन एका मुलीबरोबर लग्न लागतं त्याचं. तर त्याची वरात मंचावरून निघते. त्याच्यामध्ये हा सगळ्यात उंच असलेला आमचा प्रसाद प्रभू म्हणून आमचा ॲक्टर होता, फार सुंदर. तर त्याच्या खांद्यावर बसून हा त्या वरातीमध्ये नाचत दंगा करत किती महिन्यांचा होता रे? तेव्हा तो 9 महिन्याचा होता. वर्षाचाही नव्हता. हा, वर्षाचाही नव्हता. तर तेव्हापासूनच तो मंचावरती आहे. आणि म्हणून मग अलीकडच्या काळामध्ये तो म्हणजे मला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं तो ॲक्टर म्हणून ग्रो झालेला आहे. आत्ता तो तर त्याची एक फिल्म ड्राय डे म्हणून येऊन गेली. आत्ता दुसरी फिल्म एक सरगम नावाची फिल्म त्याची सेन्सॉर झालेली आहे. त्याच्यामध्ये गिरीश कार्नाड आणि तो आमने सामने आहेत. त्यांचा आणि गिरीश कार्नाडांचा तो शेवटचा सिनेमा आहे. त्याच्यामध्येही त्यानं अत्यंत उत्तम असं चांगलं काम केलं आहे. आणि बाकीच्या बऱ्याच नाटकात काम केलं त्यानं. पण त्याचं जे अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे जे भासांचं मध्यम व्यायोग, त्याची मी 3 भाषेमध्ये केलेल्या नाटकामध्ये तो सुरुवातीपासून आहे. तेव्हा तो मध्यम नावाची एक भूमिका करायचा. पण अलीकडच्या काळामध्ये जो 150-200 प्रयोग तो आता घटोत्कचची प्रमुख भूमिका करतो आणि अत्यंत सुंदर तो काम करतो. प्रिया बावरी मराठी. आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे ओ माय लव्ह. म्हणजे हे नाटक 3 जुलै 2011ला NCPAच्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये एकाच थिएटरमध्ये एकाच टीमच्या वतीनं 3ही नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग झाले. 2 वाजता मराठी प्रिया बावरी झालं, 4:30 वाजता मोहे पिया झालं आणि संध्याकाळी 7 वाजता ओ माय लव्ह या इंग्लिशमध्ये, तेच नाटक इंग्लिशमध्ये आम्ही सादर केलं. पूर्णविराम देण्याआधी मला म्हणायचं ओ माय गॉड. आणि हा जगातला काय म्हणूया विक्रम आहे, हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि सुदैवाने माझ्या त्या दिवशी ह्याचं उद्घाटन नसरुद्दीन शाह जे माझे अत्यंत काय म्हणूया आवडते अभिनेते आहेत आणि कलावंत आहेत किंवा मित्र आहेत आणि आमचे तेव्हाचे व्हाईस चान्सलर मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर वेळुकर या दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं होतं त्या नाटकांचं. पण काय वाटतं म्हणजे नाट्यशास्त्र आत्ताच्या मुलांनी जे ग्रहण केलेलं आहे त्याच्यातला जो सेतू आहे, म्हणजे त्याचा जो गाभा, तुमची जी संपन्नता आहे या ज्ञानाची, ही या मुलांपर्यंत कितपत पोहोचली आहे? नाही, त्याचं कारण असं आहे बघा की मला असं वाटतं की जगातलं सर्वात जास्त श्रीमंत सांस्कृतिकदृष्ट्या, आणि हे आता विद्यार्थी म्हणून बोलतोय, अभ्यासक म्हणून बोलतोय, सर्वात जास्त सांस्कृतिकदृष्ट्या किंवा नाटकाच्या दृष्टीने, एकूण आपण भारतीय संस्कृतीविषयी बोलूया आणि मग नाटकाविषयी, सर्वात श्रीमंत असलेला समाज देश कोण असेल तर तो भारत आहे. इतकं वैविध्य, इतक्या विविध पद्धतीनं सादरीकरण, मग संगीत असेल, नृत्य असेल, नाटक असेल, आणि मला असं वाटतं की त्या सगळ्याचा पुन्हा एक पायाभूत म्हणून की ज्याला आपण अभिजातता ज्याला म्हणतो त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र आहे. तो खरं डिराईव्ह केलाय तो लोकनाटकातून, लोककलेतून केलेला आहे आणि त्याचं शास्त्र आहे. ते जर अभ्यासल्यानंतर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ते अत्यंत रेलेव्हेंट आहे. म्हणजे काही वेळेला आपल्याला असं वाटतं की ते 2000, 2500, 3000 वर्षापूर्वी लिहिलंय म्हणजे ते अगदीच काय म्हणूया टाकाऊ असेल, असं नाही आहे. पण त्याचा अत्यंत सावधानतेनं, अत्यंत परिश्रमपूर्वक जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की इवन आजचा जो आपण अभिनय करतोय त्याची सगळीच रचना आहे आणि त्याचा सगळा सैद्धांतिक पक्ष आहे ते भरत मुनीने 2500 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. फक्त आपण त्याच्याकडे डोळसपणानं, आधुनिक चष्म्यातनं, आधुनिक दृष्टीतनं आणि आधुनिक विद्यार्थी म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यातलं उत्तम जे आहे ते आज प्रॅक्टिसमध्ये घेतलं पाहिजे. जे इररेलेव्हंट आहे, जे कालाच्या याच्यावर टिकलेलं नाही आहे ते बाजूला ठेवलं पाहिजे. पण मी मुद्दामहून जाणीवपूर्वक याचा प्रसार व्हावा किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आमच्या सिलेबसचा भाग आहे किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठामध्ये तिथेही आम्ही त्याला सिलेबसचा भाग केलं होतं. पण एमएसडीचे डायरेक्टर असताना ज्या दोन ज्या सेंटर्स उभी केली त्यातलं 1 वर्षाचा डेडिकेटेड कोर्स जो आहे नाट्यशास्त्रावर आणि संस्कृत भाषेतल्या नाटकांवर,
वाराणसीमध्ये 1 वर्षाचा पूर्ण कोर्स सुरू केला. वाराणसीमध्ये सेंटर डेडिकेटेड टू नाट्यशास्त्र आणि क्लासिकल इंडियन ट्रेडिशन. बरं. त्याचा प्रसार व्हावा, पुन्हा नवीन पिढीनं त्याच्याकडे जावं, अभ्यासकांनी जावं, चिंतकांनी जावं, कारण इतकं उत्तम नाट्यशास्त्र, नाटकाचं शास्त्र जगामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. इतकं सर्वसमावेशक आणि व्यापक, ज्याच्यावर आपल्या 8ही क्लासिकल डान्स परंपरा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या डिराईव्ह झाल्या त्या नाट्यशास्त्रावरून झाल्या. आपल्याकडे कुडियाट्टम सारखी जी परंपरा आहे दक्षिण भारतामध्ये, आज एकमेव ज्याला आपण म्हणून दाखवता येईल. सर क्षणभर एक विचारू मध्ये रागवणार नाही, आपण NSDतनं निघाल्यावरती केरळला गेला होता, जी त्यावेळेला ते दैवम तय्यम त्याचा अपभ्रंशित करत, हा म्हणजे संस्कृत तय्यम. शब्द आहे दैवम, दैवम. त्याचा अपभ्रंश आहे तो दैवम, ते तय्यम ritualistic, आहे. हां. तर तय्यम शब्द आहेत. तर मला जी फेलोशिप मिळाली होती तर त्याच्यामध्ये तो माझ्या अभ्यासाचा फॉर्म होता. तय्यम, मोडिएटू आणि पडयनी असे हे सगळे विधी नाट्य आहेत. रिच्युअलिस्टिक थिएटरचे त्याला काय म्हणता येईल ते फॉर्म्स आहेत. आणि इंडियननेस वरती, आणि त्याचबरोबर जो हा नाट्यशास्त्र, कुडियाटम, कथकली आणि वगैरे वगैरे शिकलो, त्या सगळ्याचं कारणच एवढं होतं की मला नाट्यशास्त्राकडे मी विद्यार्थी असताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रचंड ओढा निर्माण झाला होता, त्याचं आकर्षण होतं आणि जे अजूनही तसंच आहे. आणि मी अजूनही त्याचा अभ्यासक म्हणूनच त्या शास्त्राकडे बघतोय. आणि माझ्या ट्रेनिंग परंपरेमध्ये जे काही 30-35 वर्ष मी सातत्यानं ट्रेनिंग देतोय, शिकवताय. त्यातले सिद्धांत आणि त्यातल्या प्रॅक्टिस ज्या सांगितल्या त्याचा आपल्याला आजच्या काळाशी आणि आजच्या गरजेशी कशी सांगड घालता येईल असा माझा सातत्यानं प्रयोग आहे. आणि हे मोहेपिया किंवा मध्यम व्यायोगाचे 3 प्रयोग केले, तर तोही हाच प्रयत्न होता की आपल्याला असं वाटतं की हे बुडीत निघालेलं कार्यक्रम आहे, शास्त्र आहे, ते किती रेलेव्हंट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या विचारातूनच हा काय म्हणूया जागतिक विक्रम झालेला या तिन्ही नाटकांचा. अजून एक विक्रम आपल्या नावी आहे. NSD मध्ये म्हणजे जो बहुमान दिला जातो जी ते 2 बहुमान लागोपाठ मिळणारे आपण एकमेव डिरेक्टर आहात जी. NSDचे. असं होतं की की संगीत नाटकाचा जो एक आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, म्हणजे नृत्यासाठी आहे, संगीतासाठी आहे, नाटकासाठी आणि लोककलांसाठी, पण त्याच्यामध्ये काही संपूर्ण देशामध्ये 7-8 पारितोषिकं मिळतात, ते राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला असं वाटलं की आमचे विद्यार्थी एवढे जास्त आणि त्यांच्यात आपापसात इतकी कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक भाषेमध्ये जाऊन ते परत जाऊन काम करतात, तर आपणच एक राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा आपल्या ॲल्युमिनायसाठी. म्हणून 2004 साली तो आमच्या सोसायटीने मंजूर केला, केंद्र शासनानं मंजूर केला आणि सांस्कृतिक मंत्रालयानं त्याला मान्यता दिली आणि त्या वर्षी तो सुरू केला. एक 50 वर्ष वयाच्या वरती जे रंगकर्मी आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने, ज्यांनी राष्ट्रीय रंगमंच किंवा आंतरराष्ट्रीय रंगमंचावरती योगदान दिलेलं आहे, आणि एक 50 वर्षाच्या खालचे जे युवा रंगकर्मी आहेत त्यांनी जे अत्यंत इन्स्पायरिंग काम केलं, आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन करतायत, अशांना एक पुरस्कार मनोहर सिंग स्मृती पुरस्कार म्हणून जो युवाला आणि BV कारन जे आमचे डायरेक्टर होते त्यांच्या नावानं सिनियरला दिला जावा. 2004 साली पहिल्या वर्षी जेव्हा हे पुरस्कार डिक्लेअर झाले तेव्हा मला सांगायला आनंद वाटतो की सिनियर कॅटेगरीमध्ये तो पुरस्कार आमचे आदरणीय डिरेक्टर, भारतीय एक वन ऑफ द मोस्ट वंडरफुल डिरेक्टर ज्याला म्हणता येईल, रतन थियाम यांना मिळाला. आणि यंग कॅटेगरीतला मनोहर सिंग स्मृती पुरस्कार वामन केंद्रे यांना मिळाला. आणि मागच्याच वर्षी आत्ता त्यांनी तो पुरस्कार दिलाय की दुसरी कॅटेगरी म्हणजे सिनियर कॅटेगरीचाही पुरस्कार BV कारन पुरस्कार याच वर्षी त्यांनी मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीनं मिळालेला आहे. तर हे दोन्ही पुरस्कार मिळवणारा पहिला ॲल्युमिनी आणि डायरेक्टर सुद्धा तो मराठी आहे, याचा आपल्या आमचे सगळ्यांना आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. नाईलाज आहे पण हा ब्रेक घेणं गरजेचंही आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि भेटूया पटकन आदरणीय सरांना. अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि सर सरळ प्रश्नाकडे वळते. प्रायोगिक रंगभूमीवरती एक सिंहाचा वाटा असलेले दिग्दर्शक म्हणजे प्राध्यापक वामन केंद्रे, जी. तसंच वर्कशॉप्स, कार्यशाळा 300 पेक्षा अधिक, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना.
मला असं वाटतं की नाटक करण्याच्या ज्या काही पद्धती असतात आपल्याकडे त्याला आपण विभागलेलं आहे की एक व्यावसायिक मुख्य प्रवाहातली रंगभूमी आहे आणि एक प्रायोगिक रंगभूमी आहे. बरं. ते बरोबर आहे. म्हणजे मराठी कारण मराठी नाटकाला परंपरा असल्यामुळं असे दोन प्रवाह आपल्याला डिस्टिंक्टली इथे आपल्याला बाजूला काढता येतात. व्यावसायिक नाटक म्हणजे काय की एक काय म्हणूया नवीन सूत्रांना पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहणारी रंगभूमी आणि ती सूत्र पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणारी रंगभूमी असं म्हटलं जातं. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय की जी सिद्ध झालेली सूत्र आहेत त्याला बाजूला सारून किंवा त्याच्यापासून दूर जाऊन नवीन काहीतरी सूत्र, नवीन काहीतरी रसायन, नवीन काहीतरी विचार, नवीन काहीतरी आशय, नवीन काहीतरी मांडणी, नवीन काहीतरी अभिनय, नवीन काहीतरी आहार्याचा विचार किंवा नेपथ्याचा विचार, रंगमंचाचा विचार, रंगभूषेचा विचार करणारं ती नाविन्य किंवा नवतेचा ध्यास असणारी रंगभूमी म्हणजे प्रायोगिक रंगभूमी. जी सर. आणि जी व्यावसायिकपासून समांतर राहते तिला प्रायोगिकलाच आपण पुढे जाऊन समांतर असं म्हणालो. तर अशा पद्धतीचं नाटक मला असं वाटतं की सतत करत राहणं हा क्रिएटिव्ह माणसाचा ध्यास असतो. जी सर. म्हणजे केवळ बॉक्स सेट किंवा बॉक्स ऑफिसला समोर ठेवून पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीनं कशी माणसं येतील आणि नाटकाचं तिकीट विकत घेतील असा विचार करून करणारी एक रंगभूमी आहे. आणि मला माझ्या नाटकाला प्रेक्षक हवेत पण मला त्या सूत्रामध्ये बांधलेलं नाटक नको आहे. ते मला सूत्र सोडायचं आहे. जसं छंदबद्ध कविता आणि छंदाबाहेरची कविता किंवा मुक्त छंदातली कविता तो प्रयोग आहे. तसं नाटकामध्ये सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लॅबोरेटरी वर्क करून बघणं आणि ते सिद्ध करणं आणि ते सिद्ध झाल्यानंतर पुन्हा त्या काय म्हणूया तुमच्या प्रेक्षकासमोर मग छोट्या प्रेक्षकासमोर की मोठ्या प्रेक्षकांसमोर मांडणं. तर याला मला असं वाटतं की हे दोन विचार आहेत. या सगळ्याच्या मागचा जो गाभा आहे मला असं वाटतं तो आहे प्रशिक्षणाचा, शिक्षणाचा. कारण प्रयोग कोण करू शकतो म्हणजे औपचारिकरित्या किंवा अनौपचारिकरित्या शिकलेला माणूसच. म्हणजे आपण छबिलदासच्या मुवमेंटमध्ये किंवा प्रायोगिक नाटक म्हणजे किंवा हौशी नाटकामध्ये जे पुन्हा व्यावसायिक झाले त्यांनी काय केलं ट्रायल अँड एरर पद्धतीनं आपलं नाटक शिकत गेले. बरोबर. मग कोणी 15 वर्ष केलं, मग 20 वर्ष केलं, 25 वर्ष केलं. काही लोक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये केले, काही अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये गेले, काही ललित केंद्र पुणे विद्यापीठात गेले. तर त्यांचं काय झालं की 20-25 वर्ष जे ट्रायल अँड एरर मेथडनं शिकता आलं असतं ते 2-3 वर्षामध्ये ते संचित त्यांच्या हाती लागलं. आणि उरलेला काळ आहे तो प्रयोग करण्यामध्ये, ते सिद्ध करण्यामध्ये, ते प्रॅक्टिस करण्यासाठी मिळाला. एवढाच फरक असतो. शिक्षण दोन्हीकडेही आहे. जे आपल्याकडं आपण म्हणतो की जे अकॅडमिक कोर्सेस आहेत, वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, तो अत्यंत कारण आज सुपर स्पेशलायझेशनचं जग आहे. बिलकुल सर. नाटकामध्ये सुद्धा एकाच माणसाला सगळं येणं शक्य नाही. हो ना. मग कुणाला तरी मेकअप यावा लागतो, मग कुणाला तरी स्पेशल मेकअप यावा लागतो, मग कुणाला तरी त्यातले काय म्हणूया अत्यंत महत्त्वाचे जे इफेक्ट असतात ते यावे लागतात म्हणून त्याची ट्रेनिंग कोर्सेस आहे. तसं नाटकामध्ये अभिनयाचे आहेत, तसं नाटकामध्ये व्हॉइस अँड स्पीचचे आहेत, तसे मुवमेंट आणि माइमचे आहेत. तर मला असं वाटतं की कुठल्या तरी कार्यशाळेमध्ये जाणं, कारण सगळ्यांनाच 3 वर्षाचे कोर्सेस पेलणार नाहीत किंवा वेळ नसणार आहे, म्हणून बेसिक अवेअरनेस, बेसिक एज्युकेशन जे व्यवसायाला किंवा प्रयोग करणाऱ्याला विद्यार्थ्याला लागतं ते घेतल्याशिवाय मला असं वाटत नाही की आपल्याला आता पुढे जाता येऊ शकेल. म्हणजे मूळ मग ज्याच्यामध्ये जिथे नाट्यशास्त्राचा विचारापासून ते आधुनिक नाट्यशास्त्र जी आहेत, मग ती स्टॅनिस्लावस्की असेल, तो बर्टोल्ट ब्रेख्त असेल, मेयरहोल्ड असेल किंवा अजून ग्रोटोवस्की असतील किंवा अजून भारतीय याच्यामध्ये बादल सरकार असतील की ज्यांनी नवनवीन विचार मांडले नाटकाच्या बाबतीत. मग ते अभिनयाच्या बाबतीत असतील, ते आवाज आणि संभाषणाच्या बाबतीत असतील, ते दिग्दर्शनाच्या बाबतीत असतील, ते नाट्य लेखनाच्या बाबतीत असतील किंवा नाट्य समीक्षा करण्याच्या बाबतीत असतील, त्याचा आज अभ्यास करणं हे अपरिहार्य आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जर ऑपरेशन करायचंय, बायपास करायची आहे आणि त्याची इच्छा आहे की मला हातात कात्री द्या, मला बायपास करायचं आणि तुझ्याकडे एज्युकेशन नाही तर कोणी करू देणार नाही. तद्वतच मला असं वाटतं की नाटकामध्ये आणि नाट्यशास्त्राचा, नाटकांचा अभ्यास करणं ही आज काळाची गरज आहे. आणि तो केला तरच तुम्ही प्रायोगिक नाटक समजू शकता, व्यावसायिक समजू शकता, समांतर समजू शकता, हौशी समजू शकता किंवा तुम्हाला त्याच्या पुढच्या येणाऱ्या काळाचं नाटक ज्याला म्हणता येईल त्या नाटकाचा विचार करून नवीन आपली रंगभाषा, आपली नाटक करण्याची नवीन तरा
वेगळं वळण सिद्ध करता येऊ शकतं. हे आपण बोलत होतात आणि माझ्यासमोर असा NSDचा इतिहास आपला कलायडोस्कोपिक होत होता. जी थोडंसं आपण ते थिएटर ऑलिम्पिक्स बद्दल बोलूया, तिकडचा जो प्रयोग होता. काय एक खूप चांगली घटना घडली की 60 वर्ष NSDला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होतील या जी सर. वर्षामध्ये. या कालखंडामध्ये 60 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आमचे गेले आणि प्रशिक्षित होऊन महाराष्ट्रात आले, कुठे बाहेर राहिले. पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा संचालक पद ज्याला म्हणता येईल ते मात्र कुठल्याही मराठी माणसाला आतापर्यंत मिळालं नव्हतं. बिलकुल सर. सुदैवानं सन्मानानं ते पद मराठी माणसाला मिळालं, वामन केंद्रे नावाच्या. आणि मग असं लक्षात आलं की मला ह्या संस्थेमध्ये जाऊन जसं मराठी माणसाचा एक इतिहास होतोय, मराठी रंगभूमीचा इतिहास होतोय, जी सर. पण तिथे असलेल्या गोष्टींना अधिक विकसित कसं करता येईल, ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही नॅशनल कशी होईल, ती इंटरनॅशनल कशी होईल, अगदी. हे बघण्याचा मला असं वाटतं की खूप मोठं चॅलेंज होतं. ती एक दिल्ली सेंट्रिक होऊन शाळा राहिलेली होती, तर ती भारतामधल्या कानाकोपऱ्यातल्या कलावंताला असा आत्मविश्वास किंवा मी त्या शाळेत जाऊ शकतो किंवा तिथे जाऊन मला शिकवता येऊ शकतं, मी नाटक करू शकतो, मी परफॉर्म करू शकतो, असं एक विश्वास निर्माण करण्याची गरज होती. म्हणून त्याचं डिसेंट्रलायझेशन ऑफ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बरं. करण्यात आलं. त्याची 4 सेंटर्स ओपन झाली, 4 ठिकाणी 1-1 वर्षाचे कोर्सेस आहेत. पण त्याचबरोबर माझ्या असं लक्षात आलं की जे पहिला एक मुद्दा बोलताना एक रेफरन्समध्ये बोललो होतो की भारतीय नाटका एवढं काय म्हणूया विविधता, हो. इतकी खोली, इतकी गहनता ज्याला म्हणता येईल, इतक्या पद्धतीनं नाटक सादरीकरणाचे त्याचे चेहरे मोहरे ते जगामध्ये कुठेही नाही आहेत. जी बिलकुल सर. आणि ते आपल्याला जाणीवपूर्वक जगाच्या मंचावरती मांडले पाहिजेत. आणि ते मांडण्यासाठी मला काहीतरी ऑकेजन हवं होतं. आणि सुदैवानं थिएटर ऑलिम्पिक्स ही संकल्पना आमच्या डोळ्यासमोर आली आणि आम्ही ती उचलली. सुदैवानं सरकारनं त्याला संपूर्णपणे पाठिंबा दिला आणि जगामधला सगळ्यात इतिहासामधला सगळ्यात मोठा थिएटर इव्हेंट जो भारतामध्ये भरला आणि तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्याची नोडल एजन्सी होती, संस्कृती मंत्रालय जे आहे त्याच्याशी काय म्हणूया संपूर्णपणे पाठीशी उभं होतं. जे सरकार आहे आदरणीय नरेंद्र मोदी आणि आमचे तेव्हाचे मंत्री महेश शर्माजी, डॉक्टर महेश शर्माजी, हे सगळी माणसं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा एकूण एक माणूस आणि संपूर्ण भारतातला प्रत्येक नाटकवाला त्याच्याशी जोडला गेला होता. क्या बात है. 51 दिवसाचा हा महोत्सव झाला. बाप रे. ज्याचं उद्घाटन लाल किल्ल्यावर झालं आणि ज्याचा समारोप हा मुंबईच्या कामगार स्टेडियमवर झाला 10,000 लोकांच्या साक्षीनं. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ स्टेजवर 450 नाटकं झाली, जी मुख्य नाटकं होती. ॲम्बियन्स परफॉर्मन्सेस 600-650 झाले आणि भारतीय यूथ जो कॉलेज गोईंग यूथ आहे त्यांनी 300-350 शो पथनाट्यांचे केले. असे मिळून जवळजवळ 1,500 शो 51 दिवसामध्ये 17 राज्यातल्या 17 शहरांमध्ये. कसं जमवलं? त्याचं कारण आहे की याची तयारी जवळजवळ 2-2.5 वर्ष केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की संपूर्ण जितके नाटकवाले आहेत, नाटकाशी संबंधित मंडळी आहेत, नाटकाचे कॉनोसियर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर आमचं सगळं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा जो मोठा परिवार आहे, नाटकातला सगळ्यात मोठा परिवार आज काय म्हणता येईल या देशातला सगळ्यात मोठा आहे तो NSDचा. तो परिवारातली सगळी माणसं मला असं वाटलं की एक गठ्ठा एकत्र येऊन त्या इव्हेंटच्या मागे उभी राहिली. आणि हा 8वं थिएटर ऑलिम्पिक्स जगामधलं सगळ्यात महत्त्वाचं ते त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पेललं. ते शिवधनुष्य होतं, ते पेलून जगाला एक पुन्हा अशा पद्धतीचा एक आपल्याला असं म्हणता येईल की आदर्श घालून दिला की आम्हीही गरीब असलो, आम्ही कसला तरी देश असलो तरी आम्ही कल्चरली आणि मनानं आणि हृदयानं प्रचंड श्रीमंत आहोत. आणि वी आर फार बेटर प्रोफेशनल्स दॅन एनीबडी एल्स ऑन दिस प्लॅनेट. सुपर्ब सर, हॅट्स ऑफ टू यू. डॉक्टर कलामांचं एक वाक्य स्मरत आहे मला. त्यांनी असं कुठेतरी लिहिलं होतं, इंतज़ार करने वालों को सिर्फ वही मिलता है जो कोशिश करने वालों ने उनके लिए छोड़ रखा है. बट यू लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड आणि जगाला दाखवून दिलत की हा मानाचा शिरपेच भारतीय मुकुटातच शोभतो. जी, हे म्हणजे दिस इज अन ओशन ऑफ वर्क, सागर आहे
जी इतकी म्हणजे प्रगाढ असं ज्ञान आहे, एवढं कार्य आहे. पण सर तरीही एक विद्यार्थी दशेतच समजा मला, व्यावसायिक रंगभूमीकडे आत्ता प्रेक्षक म्हणावा तितका येतोय का हो? नाही, त्याची बघा 2-3 कारण आहेत. मला असं वाटतं की आपण नेहमीच प्रेक्षकांनाच दोष देत राहतो. नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. नाही नाही, मी सांगतो. टोकेरी नव्हतं व्हायचं. त्याचं बरोबर आहे, कळलं मला. नेमकं कुठे काय नाही, उणीव त्याचं राहते? कारण असं आहे की प्रगल्भ अनुभव देणारी, उत्तुंग अनुभव देणारी आपण नाटकं किती निर्माण करतोय याचाही आपण आपल्या, मला वाटतं की अभ्यासामध्ये किंवा आपल्या त्याचाही अदमास आपल्याला घ्यावा लागेल. जी उत्तुंग नाटकं आहेत, जी मोठ्या पटाची नाटकं आहेत, जी तुम्हाला हादरवून टाकणारी नाटकं आहेत, त्यातलं एकही नाटक मला वाटत नाही ज्याला प्रेक्षक येत नाही. अगदी आपण हॅमलेटच्या उदाहरणापासून घेऊया, बरोबर की नाही? अगदी. किंवा देवबाभळी सारखं नाटक आहे जे अत्यंत वेगळ्या वळणाचं नाटक आहे आणि अत्यंत वेगळ्या रचनेचं नाटक आहे, वेगळ्या अभिनयाचं लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. तर अशी जी नाटकं आहेत जी वेगळं काहीतरी मांडू बघतायत, वेगळं काहीतरी तुम्हाला नाट्यानुभव देऊ बघतायत. आपल्या दुर्दैवानं आपण काय केलं की टेलिव्हिजनचा वरचा अनुभव विश्व पुन्हा पुन्हा आपण नाटकात घ्यायला लागलोय. सिनेमातलं अनुभव विश्व आहे ते नाटकात मांडायला लागतोय आणि मग पुन्हा आपण असं म्हणतो की इथं प्रेक्षक येत नाही. नाटक, सिनेमा, काय म्हणजे टेलिव्हिजन आणि बाकी जे सगळे नेटफ्लिक्स वगैरे यापेक्षा वेगळं कसं आहे, कारण नाटक लोक नाटकाचा अनुभव घ्यायला येणार आहेत आणि तो नाट्यानुभव देण्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय का, अशा पद्धतीनं खरं म्हणजे याचा विचार करून बघण्याची गरज आहे. कारण नाटकामध्ये मेक बिलीव्ह हा सगळ्यात मोठा त्याचा आत्मा आहे. अगदी. आणि तो मेक बिलीव्ह आहे, सरप्राईज एलिमेंट आहे, पुढे काय होणार आहे याची उत्कंठा आहे. हे सगळंच्या सगळं पुन्हा एका थिएट्रिकल पद्धतीनं करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या पद्धतीच्या नाटकं जेव्हा जेव्हा आली, मी अगदी रणांगणचं उदाहरण सांगेन की असं वाटलं होतं की 4 दिवस प्रेमाचे, 4 दिवस किती प्रेमाचे नाटकांची नावं घेऊन, कितीतरी, मी माझ्याच नाटकाची नावं घेण्यापेक्षा मी दुसरी नाटकांची नावं घेईन. शोभायात्रा सारखं नाटक आहे, वेगळ्या वळणाचं होतं, किंवा आधांतर सारखं नाटक आहे, 4 चौकी सारखं नाटक आहे, वाडा चिरेबंदी सारखं नाटक आहे, किंवा माझंच ही नाटक आहे मोहे पिया आहे किंवा प्रिया बावरी आहे. या नाटकांना का लोक आले मग? तर मला असं वाटतं की कुठंतरी आपण पुन्हा बॉक्स ऑफिसचा विचार करूनच नाटकाचा पट मांडायला लागू तर लोक कमी येणार. पण मला त्यांची अभिरुची संपन्न करायची आहे. मला वेगळा कोणाचा तरी आवाज रंगमंचावरती घेऊन जायचा आहे, जो आवाज कदाचित यापूर्वी कधीही त्या मंचावरती आलेला नाही. मग झुलवासारखं नाटक असेल, जानेमन सारखं नाटक असेल, तर अशा पद्धतीची नाटकं घेऊन गेल्यानंतर मी देवबाभळीचं पुन्हा पुन्हा उदाहरण त्याच्यासाठी सांगेन की एक वेगळा आवाज आहे तो. विठ्ठलाची आणि तुकारामाची बायको आणि त्या दोघी एकत्र भेटलेल्या आहेत आणि त्यांची आपल्या नवऱ्याबद्दलचं काय म्हणणं आहे आणि काय आहे ते विलक्षण रसायन आहे. तर मला असं वाटतं की ती विलक्षणता जी आहे ती नाटकात असली की त्याच्या भोवती प्रेक्षक येणारच येणार. आणि नवीन म्हणजे फार कमी दिवसामध्ये मी असं एक नवीन नाटकाचा प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहे. कारण जवळजवळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवीन नाटक 1 किंवा 2 नाटकं करण्याच्या मूडमध्ये आहे. ती आता फायनल स्टेजला आहेत म्हणून या क्षणी ती सांगू नाही शकणार. मला वाटलं आज अगदी कळणारच आहे गुपित. तर अशी 2 किंवा 3 नाटकांनी पुन्हा एकदा सुरुवात करूया असं एक डोक्यात चालू आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला असं वाटतं की त्या पट असलेली माणसं, मग ते कीचकवध सारखं नाटक असेल, एकच प्याला सारखं नाटक असेल, नटसम्राट सारखे नाटक असेल, किंवा आता हिमालयाची सावली पुन्हा एकदा वेगळ्या तडफेनं आलेलं नाटक आहे, तर लोक त्याही नाटकाकडे जातील ना. म्हणून असं नाही म्हणता येणार की आपल्याकडे नाटक उत्तम आहे आणि प्रेक्षक नाही आहे, अशी अवस्था महाराष्ट्रात कधीही येणार नाही. उलट मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतःला एक नाटकवाला म्हणून, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, नाटककार म्हणून जर कुठे टेस्ट करायचं असेल, आपली परीक्षा कुठे करून घ्यायची असेल, तर महाराष्ट्रासारखा प्रेक्षक त्याच्या समोर जेव्हा जाऊन तुम्ही सिद्ध कराल की तुम्ही सर्वोत्तम आहात, तुम्ही उत्तम आहात, तर समजायचं जगामध्ये आपल्याला कुठेही कॉम्पिटिशन नाही. एकदा मराठी माणसानं तुमच्या पाठीवर थाप दिली, त्यानं तुमच्या नाटकाला टाळी वाजवली की समजायचं ते अंतिम सत्य आहे. एका सत्यावरती पूर्णविराम करणार आहे. म्हणूनच आज प्रतिभा आणि प्रतिमाच्या आपल्या या मंचावरती, विचार मंचावरती पद्मश्री वामन केंद्रे सर बसलेले आहेत.
मला या गप्पांना पूर्णविराम द्यावासाच वाटत नाही. एक छानसं वाक्य आहे, आपल्या सकारात्मक उत्तराने माझ्या मनात ते रेंगाळलं. आयुष्यातली खूप मोठी कामं ना रसिका हो, एका प्रश्नामुळे मागे पडतात, लोक काय म्हणतील. ते मनातनं त्याची वजाबाकी करा. जे जे प्रयोग मनामध्ये आहेत ते करून बघा. मराठी माणसाची शाबासकी मिळाली की नाटक उत्तुंग झालं. सर, वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारलात. मला माहिती आहे की हा धबधबा आहे, काही तुषारच झेलू शकलो, पण वेळ दिलात म्हणून मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. प्रतिभा आणि प्रतिमाच्या आमच्या रसिकांचा निरोप घेण्याआधी या आमच्या आठवणीच्या वहीत एक सही करा. ही भावी